हॅलो गाईज, मी प्रिशा आणि हा माझा प्रतीक. फर्स्ट टाइम असा बोलायचा प्रयत्न करतोय. हो, सो थोडी धाकधूक आहे, पण ठीक आहे, सगळे आपलेच आहेत. आपलेच आहेत. सो एवढं काय नाही, पण ठीक आहे, बघू आता. आम्ही व्हिडिओ ह्यासाठी करतोय की आम्ही लग्नाचे परत एंगेजमेंट पासून खूप जास्त म्हणजे खूप सारे रील्स आम्ही पोस्ट केलेले, इव्हन युट्यूब वरती पण हे केलेलं. बघण्याचा कार्यक्रमचा व्हिडिओ सुद्धा आम्ही युट्यूबला पोस्ट केला होता, इंस्टाग्रामला स्पेशली केला होता. सो खूप जास्त व्ह्यूज गेले आणि शॉर्ट्सला पण, युट्यूब शॉर्ट्सला पण शॉर्ट्स 2 मिलियन क्रॉस झाले. 2 मिलियन क्रॉस झाली. म्हणून आम्ही असं काहीतरी म्हणजे एक आपण सगळ्यांशी इंटरॅक्ट करू असं. आणि स्पेशल मुवमेंट्स म्हणजे जे काही असतील आमच्या लाईफ मधले ते कुठे शेअर करू शकतो आम्ही इन फ्युचर मध्ये, किंवा आतापासून जी सुरुवात केली आहे त्यासाठी. सो त्यासाठी तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा. सो 4 वर्षापासून आम्ही दोघं एकत्र आहोतच आणि आता लग्नाला सुद्धा 2 महिने होतील. सो मला बघायचंय की प्रतीक मला किती जास्त ओळखतो. जेवढं ओळखायचं तेवढं ओळखतो. तर मी त्याला काही क्वेश्चन विचारेन माझ्याबद्दल. मला बघायचंय की तो त्याची म्हणजे आन्सर्स करेक्ट देतोय की काही चुकतंय त्यामध्ये. जिंकणार, मी जिंकणार. आपण स्टार्ट करूया क्विजला. फर्स्ट क्वेश्चन प्रतीक साठी हा असेल की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? आता यामध्ये फिल्मी आन्सर पाहिजे की माझं स्वतःच पर्सनल पाहिजे? बट ऑब्विस आहे, पर्सनल. नीट द्यायची. तर आहे, खूप खूप जास्त प्रेम आहे माझं तुझ्यावरती, आणि ते तसंच राहणार कायम. सो आहे ते, असं सांगू शकत नाही की कसं काय कसं काय आहे प्रेम माझं तुझ्यावरती. नको, मला रडायला येतंय. अरे बापरे, याची उत्तरं देणार कुठून, मग सुचणार कशी लोकांना उत्तरं काय द्यायची ती? ठीक आहे, म्हणजे तुझं खूप जास्त प्रेम आहे माझ्यावर. ओके. सेकंड क्वेश्चन हा, आता माझ्या आवडीच्या गोष्टी बघूया तुला किती माहिती आहेत आणि किती नाही. सगळ्यात जास्त माझं फूड, सगळ्यात जास्त मला काय आवडतं खायला? चुकलास तर फटके असे टप. माहितीये तुला जे आवडते मला आवडतं, त्यामुळे आपण दोघं पण सेम खातो. सर्वात जास्त तुला बर्गर बर्गर आणि फ्रेंच फ्राईज पण आहे दुसरं, हे तर असंच म्हणजे जस्ट असं जातो खायला, पण आवडतं हा मला. बर्गर खूप जास्त आवडतं आणि मॅगडीचा स्पेशल जाऊन खूप खाते. आणि दुसरं अजून एक खूप इम्पॉर्टंट. दुसरं काय खातेस तू? माझं डोकं. करेक्ट, तेच. पण सेकंड आन्सर करेक्ट होतं, तुझं डोकं खूप आवडतं मला खायला. आता थर्ड, मला अशी कुठली गोष्ट जी करायला आवडते, म्हणजे इन द सेन्स फिरायला जायला कुठलं असं ठिकाण असेल की म्हणजे ते मला आवडतं तिथे जायला? आवडतं म्हणजे मी जिथे येणार तिथेच तू येणार ना, मग तिथे तर काय करू शकत नाही. बाईकवर बसून फिरायला आवडतं. मग असं आपण फिरत फिरत असं कुठे आपण खंडाळा जाऊन येतो. खंडाळा म्हणजे आमचं असं की इथून अंधेरी स्टेशनच आहे ना, इथून गेलो लगेच खंडाळा आलं. तर आम्ही कधी निघालो तरी ते डायरेक्टली आम्ही खंडाळ्यालाच पोहोचतो. तो थोडा रेस्ट करून, गोळा खाऊन, मका खाऊन मग नंतर रिटर्न यायचं. मग थोडी राईड पण होते, एन्जॉय पण होतो. बस वही चाहिए अपने को, और क्या चाहिए लाईफ में. आता थर्ड क्वेश्चन, आपल्या दोघांमध्ये जास्त आय लव्ह यू कोण बोलत? ऑब्विसली मीच. नाही, अजिबात नाही. मग तुला असं बोलायला लागतं, प्रतीक आय लव्ह यू, दे ना आन्सर, दे ना प्रतीक, दे ना. असं आहे प्रतीक. ऐकू नका काही, सर्व खोटं आहे माझ्याबद्दल, तर सर्व खोटं आहे. नाही, पण हे जेन्युइन आहे हा. हे मी जास्त बोलते. पण मी पण बोलतो, असं नाही तू बोलू शकत. मी क्वेश्चन विचारलाय की आपल्या दोघांमध्ये जास्त कोण बोलतो. पण तू 8 वेळा बोललीस तर मी 7 वेळा बोलतो. नाही, असं काय नाही. ठीक आहे, असू दे, देऊ ह्याला पण मार्क्स देऊ आपण. आपल्या दोघांमध्ये जास्त हट्टी कोण आहे? ऑब्वियस आहे, प्रतीकच.
करावा ना, हट्टीपणा कोणा आपल्या माणसांजवळच करणार ना. सो इतकं हक्काची बायको आहे माझी, करावंच लागणार. आपल्या दोघांमध्ये जास्त राग कोणाला येतो? तुला मला राग येतो. हा मग माझं एवढं गुणी बाळासारखं तोंड. कोणी काय नाही. हा म्हणजे मला येतो. पण हिच्यापेक्षा जास्त मला राग येतो, खूप जास्त राग येतो प्रमाणाच्या बाहेर. मग आता तरी कंट्रोल करतो मी स्वतःच्या रागावर. सो हळूहळू आहे. म्हणजे माझ्या रागाला घाबरते ती. मी हा हा. डोळे जरी असे दाखवले तरी घाबरते. हो 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 हो. ठीक आहे. आता आपल्या दोघांमध्ये जास्त रोमॅन्टिक कोण आहे? मीच तो बाबू काली. नाही नाही, प्रतीकच आहे. जेन्युइन प्रतीकच आहे. आमच्या दोघांमध्ये जास्त रोमॅन्टिक असं. आपल्या दोघांमध्ये मुडी कोण आहे? मुडी दोघं पण आहे, असं नाही की एक आहे कोणी, दोघं पण मुडी आहे. जसं समोरचा माणूस असेल त्याप्रमाणे मूड स्विंग्स होत राहतात दोघांचे पण. मग ते थोडं इकडचं झालं की भांडण, तिकडचं झालं की भांडण, मध्ये दोन्ही साईडने भांडण होतात. ते एवढं काही नाही. पण आमच्यात प्रेम पण जास्त आहे. प्रेम पण जास्त आहे, अंडरस्टँडिंग पण आता हळूहळू वाढत ओके, चालली. आपण प्रतीकला पण चान्सेस देऊया की बाबा तुम्ही एक दोन question प्रश्न विचारा. ओके ठीक, अं, सुरू हो जाओ. माझ्या स्वभावाला किती रेटिंग देशील 1 to 10 मध्ये? स्वभाव आउट ऑफ 10, कारण प्रतीकचा स्वभाव खूप छान आहे. म्हणजे खूप प्रतीक असा खूप हेल्पिंग आहे, केअरिंग आहे खूप जास्त. म्हणजे मला घेऊन खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. आणि पहिली गोष्ट की जिथे त्याने बोलायला हवं, म्हणजे माझा स्टँड घ्यायला हवा, आणि तो तिथे घेतो, आणि माझी मतं ही तो ऐकूनही घेतो. आणि बस. राहू दे बस, दारी भजमणे होत्या. एवढं नको. नको नको. एवढे आता होणार नाही बाबा. बट तुझ्या तोंडून. आउट ऑफ 10 देऊ आपण प्रतीकला. माझ्या बाईकचं नाव सांग काय आहे? एंजल. थोडंफार आहे, असं आहे, अजून पण आहे. असं आहे म्हणजे बाईकचं नाव म्हणजे तुला एक्झॅक्ट हे मॉडेल? मी जे ठेवलंय ते. ओ, तू जे ठेवलंय डेव्हिल्स एंजल. राईट राईट, ही आर राईट. मग माझ्याबद्दल माहिती आहे तिला. बापरे देवा, थँक्यू सो मच. 4 वर्ष फिरले मी त्या बाईकवरून. माझ्या स्वभावाला किती रेटिंग्स देशील तू? सेम क्वेश्चन. तुझ्या स्वभावाला नाही 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 नाही, सॉरी सॉरी सॉरी, मी क्वेश्चन मध्ये थोडस चेंज करते. माझा स्वभाव कसा आहे आणि तू त्याला किती रेटिंग्स देशील? तुझ्या स्वभावाला 9.5 आणि काही वेळेला 10. एक्सप्लेन करायचं म्हटल्यावर खूप जास्त लोकांचा विचार असतो तुझ्या डोक्यामध्ये. हे काय बोलेल, तो काय बोलेल, असं काय तसं काय. सो थोडं ते लांबच ठेवलंस तर खूप जास्त ग्रो करू शकते. आणि माणूस चंद्रावर पोहोचलाय, तो अजून कुठे रोडवरच साफसफाई करते. सो त्याप्रमाणे थोडा विचार करण्याची क्षमता वाढली ना तुझी, थोडं अंडरस्टँडिंग, तुला स्वतःची अंडरस्टँडिंग आली की काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. सो तू करशील प्रॉपर पद्धतीने सगळ्या गोष्टी. सो त्या सगळ्या, तो स्वभाव थोडा चेंज केला पाहिजेस तू, की दुसऱ्यांचा पर्स्पेक्टिव्ह असतो ना तो सोडून द्यायचा, आपला तिथे इम्पॉर्टंट ठेवायचा. स्वभाव खूप जास्त चांगला आहे आणि मला घेऊन तर खूप चांगला आहे. खूप जास्त अंडरस्टँडिंग वाढले दोघांमध्ये, राग कमी झालाय, काय करायला पाहिजे लाईफ मध्ये, गोल काय करायला पाहिजे, ते सगळं आता थोडा आम्ही डिस्कस करतो. त्या पद्धतीने आमची लाईफ चालू झाली आहे सध्या. बोललो ना, मोस्ट ऑफ टाइमला 10 आणि कधी कधी 9.5, कारण की तुझं थोडं असल्यामुळे काय करणार. ओके, आता अजून तुला काय विचारायचंय? नाही मला काय. सो मी फक्त आता एक लास्ट क्वेश्चन विचारेन, मग आपण एंड करूया. मी तुला ऍज अ गर्लफ्रेंड छान वाटत होते की ऍज अ वाईफ? आणि दोन्ही पैकी जे आवडेल, म्हणजे जे तुला छान वाटतंय, त्याला किती रेटिंग्स तू देशील? रेटिंग द्यायची झाली तर ऍज अ गर्लफ्रेंड मी 9 देईन, आणि ऍज अ वाईफ मी 10 देईन. सो ऍज कम्पेअर करायला गेलं गर्लफ्रेंड वाईफ मध्ये, सो मला वाईफ जास्त आता आवडते.
आणि जास्त प्रेम आणि अंडरस्टँडिंग वाढत चालले, सो जास्त मला वाईफच आवडते. गर्लफ्रेंड ठीक आहे, आता काय नशिबाचे भोग. भोग चांगले भोग आहेत, हे भोग चांगले आहे ना माझे, त्याच्यामुळे असं झालंय. आम्हाला कमेंट मध्ये तुमचं प्रेम सांगा आणि प्लीज छान प्रेम सांगा हा. कमेंट मध्ये. काय काय येतात उपट सोंडे. ए. सो चांगला व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना आवडली व्हिडिओ त्यांनी कमेंट करा की आम्ही अजून काही अपडेट करू शकतो की अजून काही व्हिडिओ ऍड करू शकतो, ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा. ठीक आहे, चलो बाय.